सुट्टीचा दिवस म्हटलं की लहान मुलांना नेहमीच काहीतरी नवीन आणि स्वादिष्ट खायला हवे असते आणि हा सुट्टीचा दिवस त्यांचा कार्टून बघण्यात जातो। तर आज मी कार्टून स्पेशल असा डोरा केक बनवणार आहे। डोरा केक बनवण्यासाठी साहित्य आहे 2 वाटी मी मैदा घेतलेला आहे। मैदा जो आहे तो चाळणीने मस्त चाळून घ्यायचा आहे आणि इथे 2 वाटी मैदा, 2 वाटी मैद्याच्या हिशोबाने 1 पाऊण वाटी कोको पावडर घ्यायची आहे आणि पाऊण वाटी मिल्क पावडर घ्यायची आहे। कोको पावडर चॉकलेट फ्लेवर करायचा आहे म्हणून कोको पावडर घेतलेला आहे। बेकिंग पावडर 1 पाव चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि 1 वाटी साखर घ्यायची आहे। साखर मी मिक्सर मधून बारीक करून घेतलेली आहे, ज्याला आपण पिठी साखर म्हणतो। आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला मिक्स करायचं आहे। आता हा डोरा केक जो आहे तो कुठून आला तर हा एक जॅपनीज पदार्थ आहे आणि हा केक लहान मुलं नाही तर तरुणांसाठी पण आकर्षणाचा खाद्यपदार्थ आहे। छानपैकी मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे मी इथे दूध वापरतेय। दुधाचाच वापर करा, पाण्याचा वापर करू नका। आता हे मिश्रण आपल्याला इडली डोसाचं जसं मिश्रण असतं किंवा केक जर तुम्ही करत असाल त्याचं मिश्रण जसं असतं तेवढं घट्ट आणि पातळ ठेवायचं आहे। आणि मी हा केक जो आहे तो मी बेक करणार नाहीये, तर पॅनकेक आपण करतो तसा पॅनकेक करायचा आहे आपल्याला। मिश्रण असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला थोडंसं टॅप करायचं आहे, कारण त्याच्यामध्ये जर एअर असेल, हवा असेल तर ती निघून जाते। आता हा जो आहे तो मी पॅन तापत ठेवलेला आहे। तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल तर नॉनस्टिक पॅनचा वापर करा, जर नॉनस्टिक पॅन नसेल तर तुम्हाला थोडासा तेलाचा वापर करायला लागेल। मी नॉनस्टिक पॅन घेते। आता इथे पॅन तापल्यानंतर गॅस बारीक करून हे केकचं मिश्रण जे आहे ते पॅनवर टाकायचं आहे आणि पसरवायचं नाहीये। आपल्याला डोरा केक बनवायचा आहे, डोसा बनवायचा नाहीये, तर हे असं ठेवायचं आहे। 1-2 मिनिटांनंतर तुम्हाला ह्या केकवरती छोटे छोटे बबल्स आलेले दिसतात, बबल्स येतात आणि फुटतात। तर हा केक पलटायचा कधी हा जर प्रश्न मनात असेल तर हे बबल्स सगळीकडे बबल्स येणार आणि फुटणार आणि हे फुटल्यानंतर आपल्याला हा जो पॅनकेक आहे तो पलटी करायचा आहे। पण त्याआधी एक लक्षात ठेवा की गॅस जो आहे तो बारीक करायचा आहे, नाहीतर पॅनकेक जो आहे तो करपण्याची शक्यता आहे। मस्त टेक्स्चर आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता, छान असा झालेला आहे, एकदम स्मूथ टेक्स्चर आलेला आहे। आता हा जो पलीकडच्या साईडला आपण पलटी केलेला आहे तर तो 1-2 मिनिटात शिजणार आहे आणि मस्तपैकी आपला पॅनकेक जो आहे तो तयार झालेला आहे। अशाच प्रकारे मी सगळे पॅनकेक तयार करून घेणार आहे। 5 मिनिटाच्या आतमध्ये हा पॅनकेक होतो। आता पलीकडची बाजू मी दाखवते, मस्तपैकी छानपैकी शिजलेला आहे पॅनकेक। इथे तुम्ही बघू शकता छान असं टेक्स्चर आलेलं आहे दोन्हीकडून आणि मस्त असं झालेलं आहे। आता मी सगळे हे जे पॅनकेक आहे ते करून घेणार आहे आणि मग तुम्हाला पुढची रेसिपी दाखवणार आहे की डोरा केक। पॅनकेक तर झालेला आहे पण त्याचा डोरा केक कसा करणार हे मी तुम्हाला पुढे दाखवते। मस्त असा पॅनकेक झालेला आहे। इथे मी सगळे पॅनकेक तयार करून घेते। पॅनकेक बनवताना एक नक्की लक्षात ठेवा की हे जे बबल्स आहेत ते बबल्स आल्यानंतर फुटतील आणि फुटल्यानंतर आपल्याला हा पॅनकेक जो आहे तो उलटा करायचा आहे, पलटी करायचा आहे, नाहीतर पॅनकेक जो आहे तो करपण्याची शक्यता जास्त असते। आणि गॅस जो आहे तो एकदम बारीक करून आपल्याला हे पॅनकेक तयार करायचे आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे डोरा केक बनवण्यासाठी आपल्याला 2 पॅनकेकची गरज असते, त्याच्यामुळे डोरा केक बनवायचे तर 2 पॅनकेक नक्कीच करायला पाहिजेत। आता इथे मी चॉकलेट गनाश कसं करायचं ते तुम्हाला दाखवते। तर एका टोपामध्ये मी पाणी उकळवायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे डार्क चॉकलेट मी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकायचं आहे आणि ते चॉकलेट जे आहे ते मेल्ट करून घ्यायचं आहे। इथे पाण्यामध्ये मी चॉकलेट घेतलेलं आहे, कारण चॉकलेट जे आहे ते लगेच करपलं जाईल म्हणून पाण्यामधूनच आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे। इथे मी फ्रेश क्रीमचा वापर केलेला आहे आणि हे तिन्ही आपल्याला मेल्ट करून मस्तपैकी आपलं चॉकलेट गनाश जे आहे ते तयार होणार आहे। तर पॅनकेक जे आहे त्याच्यामध्ये लावण्यासाठी जी क्रीम आहे ती मी चॉकलेट गनाशची करणार आहे।
इथे आपलं चॉकलेट जे आहे ते मेल्ट झालेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की चॉकलेटला एक वेगळी शाईन आलेली आहे। तर ह्यालाच म्हणतात चॉकलेट गनाश आणि खूप सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे। खूप छान अशी शाईन दिसते तुम्हाला इथे। मस्तपैकी सगळे चॉकलेट जे आहे ते मेल्ट झालं पाहिजे। इथे तुम्ही बघू शकता छान असं मेल्ट आणि छान असं शाईनवालं चॉकलेट गनाश तयार झालेलं आहे। आता हे काय करायचं आहे, हे असंच्या असं आपल्याला पॅनकेकला लावायचं नाही आहे, तर हे जे आहे ते आपल्याला 10 ते 15 मिनिट फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे थोडंसं घट्ट होईल आणि आपल्याला ते क्रीमसारखं वापरता येईल। तर हे आपण आता फ्रीजमध्ये ठेवूया। इथे बघू शकता मी 15 मिनिटांनंतर काढलेलं आहे हे चॉकलेट आणि मस्त असा क्रीम तयार झालेला आहे। आता डोरा केक बनवण्यासाठी आपल्याला 2 पॅनकेक घ्यायचे आहेत। तर हे 2 पॅनकेक जे आहेत तुम्हाला दिसेल की वरचे टेक्स्चर खूप स्मूथ आहेत आणि आतमधले टेक्स्चर तुम्ही इथे बघू शकता। तर हे जे टेक्स्चर आहे त्याला आपल्याला क्रीम लावायची आहे, जी चॉकलेट गनाश आपण तयार केलेला आहे ते लावायचं आहे। आता तुम्हाला किती गोड खायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही ही क्रीम लावू शकता। तुम्हाला जर जास्त क्रीमचा वापर करायचा आहे तर दोन्ही पॅनकेकला तुम्ही जास्त क्रीम लावू शकता, पण तुम्हाला कमी क्रीमचा वापर करायचा आहे तर एकाच पॅनकेकला क्रीम लावायची आहे। छानपैकी स्प्रेड करून घ्यायची आहे, पसरवून घ्यायची आहे। मस्त अशी क्रीम जी आहे ती खूप सुंदर लागते। एकदा तुम्ही चॉकलेट गनाश जे आहे ते घरी नक्की करून बघा। चॉकलेट सिरप किंवा न्यूटेला लावण्यापेक्षा गनाश जे आहे त्याने डोरा केक खूप सुंदर लागतो। आणि असे दोन्ही पॅनकेक एकावर एक ठेवायचे आहेत आणि हे आपल्याला फ्रीजमध्ये एक 10 मिनिटासाठी सेट करून घ्यायचे आहेत। तर हे फ्रीजमध्ये सेट करून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आपलं डोरा केक कसा असणार आहे। आता हा आपला डोरा केक तयार झालेला आहे। 15 मिनिटांमध्ये आपला डोरा केक जो आहे तो फ्रीजमधून सेट होऊन आलेला आहे आणि खूप सुंदर असा डोरा केक तयार झालेला आहे। हा केकला डोरा केक का म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? तर हा केक जो आहे तो डोरेमॉन कार्टून तर माहिती असेल, तर डोरेमॉन कार्टूनमध्ये डोरेमॉन जो आहे ना त्याला हा केक खूप आवडतो, म्हणून ह्याला डोरा केक असं नाव पडलेलं आहे। आणि कार्टूनमधला पदार्थ आपण प्रत्यक्षात करून दाखवलेला आहे। तर छान असा डोरा केक तयार झालेला आहे। हा पदार्थ चवीबरोबरच दिसायलाही फार छान दिसतो। कोणी समजा तुमच्याकडे पाहुणे येणार असतील घरी तर तुम्ही हा पदार्थ स्वीट डिश म्हणून पण सर्व करू शकता आणि याची चव फार अप्रतिम लागते। इथे बघू शकता की खूप स्पॉन्जी असा केक झालेला आहे आणि ते पण बेक न करता तव्यावरती केलेला आहे आणि झटपट 10 मिनिटांमध्ये। तर हा केक बघून तुम्हाला पण इच्छा झालेलीच असेल। तर उद्या 15 ऑगस्टची सुट्टी आहे, त्याच्यानंतर सॅटर्डे संडे, मग नारळी पौर्णिमा, तर मुलांना सुट्टी आहे। तर ह्या दिवसात एकदा तरी हा केक नक्की करून बघा। खूप खुश होतील मुलं आणि मुलांसोबत मोठ्यांना पण आवडणारा पदार्थ असा आहे। खूप छान लागतो चवीला। तर एकदा नक्की करा आणि घरच्यांना खाऊ घाला। तर आजची ही चॉकलेट डोरा केकची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि एकदा घरी करून बघा आणि घरी केल्यानंतर पण कमेंट करायला विसरू नका की कसा झाला आहे केक। ही व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका। तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ फॉरवर्ड करून शेअर करा आणि स्वतःच्या व्हॉट्सॲपच्या स्टेटसला ठेवा, म्हणजे सगळे बघतील आणि सगळेच एकदा पदार्थ हा करण्याचा प्रयत्न करतील। तर असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत छान छान राहा आणि माझे व्हिडिओ नक्की पहा। धन्यवाद।